पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सर्वोत्तम खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या किताबासाठी स्पोर्ट्स सायकल देखील पाहायला मिळेल. सन्मान्य गणेश भाऊ कळमकर यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी लाभल्यात. आज स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नाच्या थोडेशा अपुरे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर होता चेंडू. त्यानंतर कृष्णा प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू डीप कव्हर सीमारेषा पलीकडे फरार. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत चौकार. तुझी कवड्याची माळ उद उद बोलतात रोज सांज सकाळ. चौक भरतात खारीक खोबरं आणि तांदूळ. वटीला देतात लिंबा आणि नारळ. आला देता मेळेला झालाय गोळा. निघाला तुळजापुराला आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या षटकामध्ये सुमित बोडके आक्रमण झालं त्याच्यावरती, परंतु एक विकेट देखील त्याने मिळवली. सलामीचा एक फलंदाज त्याने मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलाय. 17 धावा एकूण धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये फिरकीचा जादूगर, फिरकीचा महामेरू प्रवीण साठे अर्थात पप्पू साठे जो षटक क्रमांक 2 मध्ये P2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने तेजस ज्याने मात्र षटकाराने वैयक्तिक खातं उघडलं, इरादे स्पष्ट केले, तो तेजस ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने निखिल संघाचा संघनायक सूजीबूजकी खेळी करताना पहिल्या षटकामध्ये तो पाहायला मिळाला. जास्त काही मोठं आक्रमण त्याने केलं नाही. टायमिंग वरती भर दिला. कॅप शोधण्याचा प्रयत्न त्याने या पूर्वीच्या षटकामध्ये एक चेंडू खेळला त्यावरती नक्कीच प्रयत्न केला. तेजस पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला डीप कव्हर मध्ये. तेजसच्या बॅट मधून चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. कोही नाही मौका, सीधा मिलेगा चौका. चौकार. पहिला चेंडू प्रवीण साठेचा. पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. पहिल्या चेंडूवरती डीप कव्हर मध्ये आलेला एक सुंदर चौकार. धावफलक वाढेल, धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. यावेळेस आडव्या बॅटने विशेप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला, चेंडूची गती कमी केली, त्यानंतर चेंडू थांबवला, ब्रेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती 22 धावा. कृषी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा खेळवली जाते. टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारे सर्व संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ एकमेकांचे आमने सामने पहिल्या 6 सामन्यामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये लढतात. त्यानंतर मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये 2 नॉकआउटचे सामने. परंतु आज आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना देखील घ्यायचा आहे. आज आपल्याला दिवसभरामध्ये 9 सामने खेळवायचे. त्यामुळे प्रत्येक संघाला वेळेचं बंधन. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये तितकीच लांबी प्राप्त करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. प्रचंड प्रचंड मोठं आक्रमण निखिल अळवंडेच्या माध्यमातून. षटकार येईल, धावफलक वाढेल. धावफलकावरती 28 धावा. निखिल अळवंडे आपण पाहतोय संघाचा असणारा संघनायक, संघाचा मुख्य नेता, संघातील एक परफेक्ट ऑलराऊंडर. आणि वर्सरीवरचा प्रयत्न होता. हा फटका मात्र त्याच्या पसंतीचा आहे, परंतु यावेळेस सक्सेसफुल तो झाला नाही. यावेळेस मात्र निराशा आली. बॅटवरती चेंडू येत नाहीये. निखिल जर पाहिलं तर रिव्हर्स विकेटचे फटके जास्त प्रमाणामध्ये खेळतो, जास्त प्रमाणामध्ये त्या फटक्यातून धावा तो नोंदवतो. तू यावेळेस मात्र त्याला थांबून ठेवला. हा चेंडू समोर होता, अगदी हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मधून सुमित बोडके पोहोचतोय. एका हाताच्या साहाय्याने चेंडू अडवला, फेके केली, चांगली फेके, चांगलं कलेक्शन पाहायला मिळेल तिथे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार. हर्षी संघ आपण पाहिलं यापूर्वी एक सामना खेळलाय. त्या सामन्यामध्ये विजय मिळवला, 2 गुण त्या संघाने प्राप्त केले आणि पॉईंट टेबलला अव्वल स्थानावरती पाहायला मिळतोय. दुसरा बाजू नेरेज संघ या स्पर्धेतील वैयक्तिक पहिला सामना खेळतात. या संघाचा देखील प्रयत्न असेल की विजयाने सुरुवात करायची. विजयाने मात्र या स्पर्धेसाठी पुढे वाटचाल करायची. प्री क्वार्टर फायनलसाठी नक्कीच आपली दावेदारी स्पष्ट करण्यासाठी ते विजय फार महत्त्वाचे असणार आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहतो यावेळेस विकेट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूच्या खाली पोहोचेल, टिपेल सेल. प्रवीण साठेने मात्र इथे एक मोठी विकेट मिळवली.
तेजस मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक 2. तेजसची विकेट. दुसरा धक्का बसेल गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला. संघातील एक आक्रमक फलंदाज माघारी जातोय. धापलकावरती 2 षटकांचा खेळ देखील संपल्यानंतर 29 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात आतापर्यंत. पॉवर प्लेचा खेळ झालाय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये दोन्ही संघांचं वर्चस्व राहिलंय. दोन्ही संघाने मात्र समान वर्चस्व निर्माण केलं, कारण 2 विकेट आले, 2 फलंदाज ते गोलंदाजांनी माघारी पाठवलेत, परंतु धावा देखील आलेल्या आहेत. 29 धावा देखील धापलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सूरज. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाज या ठिकाणी वापर केला जातोय. स्वतः संघाचा संघ नायक आलाय कृष्णा अर्थात के. षटक क्रमांक 3 मध्ये पहिला चेंडू समोर निखिल. पहिलाच बॉल जागा बनवत हालचाल करत मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक निलेश खैरे. एका टप्प्यावरती डीप स्क्वेअर लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षण चांगलं साकारेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धापलकावरती जोडली जाते. कृष्णा कालेकर हा खेळाडू जो पाहिलं नुकतंच पार पडलेली बावधन करंडक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा खेळाडू आहे. सर्वोत्तम खेळाडू म्हणून नक्कीच त्याला सन्मानित केलं गेलं. तर पाहायचं या स्पर्धेमध्ये तो कशा प्रकारे कामगिरी केली. आतापर्यंत चांगला खेळ पूर्वीच्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेट अँड वॉचची भूमिका फलंदाज चाकला येऊन दिला चेंडू, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कृष्णाचा हा चेंडू बॅटवरती येत नाही. प्रवीण साठेच्या दिशेने चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. धापलकावरती धावा 30 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सूर्य एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने हडशी. यावेळेस पायावरती होता चेंडू, अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेता त्यानंतर कृष्णा स्वतः येतो चेंडूच्या पाठमोरी. एक सिंगल घेते. दुसरा धावेचा प्रयत्न होता सूरजचा, परंतु निखिलने तिथे नकार कळवला. माघारी पाठवले सूरजला. एका धावेवरती निखिलने समाधान मानलंय. ते समाधान मानणं फार महत्वाचं आहे, कारण निखिलला देखील माहिती आहे विकेट आतापर्यंत 2 आल्यात. 2 संघातील प्रमुख फलंदाज बाद झालेत. इथून पुढे एक मोठी धावसंख्या उभारी करायची असेल तर विकेट सेफ करत खेळणं गरजेचं आहे. तर विकेट जाणं संघाला न परवडणार आहे. धावफलकाची आपल्याला उंची वाढवायची आहे, त्यासाठी मात्र इथे सूझबूझकी खेळी करत पुढे संघाचं धावफलक नेणं गरजेचं आहे. धावफलकावरती आतापर्यंत 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा अपयश आलं तिथे. पुन्हा एकदा मात्र यशस्वी होत नाहीये निखिल वनडे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावफलकावरती नोंदवलाच आहे. पहिला चेंडू निखिलचा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं त्याने. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली, परंतु त्यानंतर मात्र त्याला थांबवलं गेलंय. यावेळेस जागा बनवली, पुढे आले, पंच केलाय. डीप पॉइंट मध्ये निखिल वनडेचा हल्ला. झेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. वाऱ्याच्या दिशेचा चांगला मात्र इथे फायदा केला. डीप पॉइंट मध्ये एक सुंदर फटका. 6 धावेने धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाते 37 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कट केला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला स्टॉप आहे क्षेत्ररक्षकाचा, परंतु कलेक्शन तिथे थोडंसं खराब. यष्टिरक्षक मात्र आपण पाहतोय नक्कीच थोडासा दूर राहिला. त्यानंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु फलंदाजाने तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाच्या स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. 39 धावा आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत. अजूनही पाहायचे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर झालाय. पहिल्या षटकामध्ये सुमित बोडकेला आपण पाहिलं थोडासा मागणा राहिला, परंतु सलामीचा एक फलंदाज त्याने माघारी पाठवला. षटक क्रमांक 2 मध्ये प्रवीण साठे आला, त्याने देखील विकेट मिळवली. धावा कमी प्रमाणामध्ये खर्च करण्याचा प्रयत्न त्याने केला. षटक क्रमांक 3 मध्ये कृष्णा कालेकर
तो देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तर राहिलेले शेवटचे 2 षटक त्याचे कोणते 2 गोलंदाज असणार आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो गोलंदाजी करण्यासाठी पाचारित केला जातोय स्वतः प्रवीण साठे. आपण पाहतो तिथे षटक क्रमांक 2 वैयक्तिक जो मात्र गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक समोर सूरजकडे देखील प्रतिभा आहे. षटकार चौकार खेळण्याची क्षमता आहे. ती क्षमता नक्कीच दाखवावी लागेल. यापूर्वी देखील चांगला खेळ सूरजने केला परंतु आज देखील चांगला खेळ करणं गरजेचं आहे. त्यामुळे 7 चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. थर्ड मॅन मध्ये चेंडू फील्ड केलाय थांबवलाय. एक सिंगल तोपर्यंत मात्र घेतली जाईल. धावफलक वाढेल 40 धावा धावफलकावरती. निखिल आतापर्यंत 8 चेंडू खेळलेत 20 धावा बनवल्यात. यावेळेस पुन्हा डीप कव्हर मध्ये अखूट टप्प्याचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा प्रवीण साठेचे पहिले 2 चेंडू कोणत्या प्रकारे मात्र मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी सावधरित्या पहिले 2 चेंडू प्रवीण साठेचे खेळून काढलेत. पुढचा चेंडू घेऊन प्रवीण पुन्हा उर्ध विकेट आले. जागा बनवा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं बॅकअप होतं तिथे. चेंडू स्टॉप केला. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एक धाव. एका पावलाने संघाचं धावफलक पुढे जातं. एका पावलाने मात्र संघाचं धावफलक ठेवण्याचं काम इथे केलं जातंय. 42 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे बुन बुन ते बनचा आहे सागर. एका धावेंनी मात्र मोठं धावफलक उभं करण्याचा प्रयत्न. त्यावेळेस हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. थोडासा फंबल झाला. निलेश खैरे चेंडू फेकण्यामध्ये बराचसा वेळ खर्च करतोय. कलेक्शन प्रवीण साठे त्या ठिकाणी कृष्णाचं चांगलं आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात. प्रवीण साठेच देखील कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी करतोय तो. कारण मोठं आक्रमण करून दिलं जात नाहीये. केवळ एकेरी दुहेरी धावेवरती फलंदाजाला मात्र त्याने थांबवलंय. एकेरी दुहेरी धावा तो खर्च करतोय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. अखूट टप्प्याचा होता चेंडू. बराचसा टप्पा मागे ठेवला होता. अक्रॉस द लाईन मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे देखीलचा. परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. आणि पुन्हा एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल. एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. डबल कपवरती धाव्यात त्या 45 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक बराचशे दूरवरती आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचेल. तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केला. गडबड होती तिथे. चेंडू हातामध्ये आला नाही. आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 8 धावा प्रवीण साठेने या षटकामध्ये खर्च केला. चांगली गोलंदाजी प्रवीण साठेची पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावा केवळ आणि कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाही. 8 धावा खर्च होतात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या स्कोर कार्डवरती 47 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वेगाने धावफलक पुढे वाटचाल करत होतं. वेगाला थांबवण्यासाठी प्रवीण साठे आला आणि नक्कीच त्याने धावफलकाला ब्रेक लावला. चांगली गोलंदाजी केली. केवळ एकेरी दुहेरी धावा खर्च केल्यात आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 24 चेंडूंचा खेळ झालाय. 47 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर आजच्या दिवसातील 4थ्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहे. आजच्या दिवसातील 4थी लढत जी यानंतर खेळवली जाणार आहे. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरुद्धामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या 2 संघांमध्ये यानंतरची लढत असेल. बावधन संघाचा संघनायक न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाचा कॅप्टन आणि मारुंजी संघाचा कॅप्टन. विनंती आपण टॉससाठी संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये संतोष खैरे गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. पहिल्या सामन्यामध्ये नक्की संतोष उपस्थित नव्हता. तर दिलेश खैरेच्या खांद्यावरती जबाबदारी होती. परंतु या सामन्यामध्ये संतोष उपस्थित झालाय आणि त्याच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली गेली. अनुभवाकडे गेलाय संघाचा संघनायक. अनुभवाच्या ताकदीवरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये रोखायचंय. पहिलाच बॉल परंतु निखिल इथे थांबणार नाही. निखिलने मात्र प्रचंड मोठा प्रहार केलाय. चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. पहिला चेंडू होता संतोषचा. पहिल्या चेंडूवरती स्वागत षटकाराने केलं. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आतापर्यंत नक्कीच थांबून ठेवलं होतं परंतु आता थांबायचं नाव घेत नाही. आता मोठं आक्रमण केलंय. कारण निखिलला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये षटकार चौकार येणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र पुनरागमन केले गोलंदाजाने, कमबॅक केले, चांगला चेंडू टाकलाय. निखिलला एका जागेवरती उभं करून ठेवलं. स्क्वेअर कटचा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल बीट होईल आणि चेंडू मात्र निर्धाव धावफलकावरती जोडला जाईल. आतापर्यंत 53 धावा संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे अजूनही 4 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. निखिल ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती संतोष. फुल टॉल वसूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. निखिल एलवंडे सेट ऑन फायर. जबरदस्त स्ट्रोक षटकार. षटकाराने संघाचा धावफलक वाढेल. संघाचा वाढतं धावफलकावरती 59 धावा. संघाच्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. उडद विकेट. यावेळेस पुन्हा आक्रमण केले. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस झेल होत नाहीये. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून झेल निसटलाय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा डीप पॉइंट मध्ये, परंतु सुटलेला झेल इथे संघासाठी मागणं ठरू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे कारण देखील तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र तिसऱ्या पंचांकडे साईड लाईन साठी आपण पाहतो नक्कीच ते तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. संजय भालेराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर. हे पंचांचा त्रिकूट आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील नामवंत हे पंच अचूक कामासाठी, अचूक निर्णयासाठी मात्र ओळखले जाणारे हे पंच जे आपण या स्पर्धेमध्ये चांगलं काम करताना पाहतो. शिस्तीसाठी शिस्तीबरोबर नियमांचं पालन, खेळाडूंना मात्र योग्य मार्गदर्शन करणारे हे पंच आपण या पंचांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. चांगलं काम करताना आतापर्यंत पाहायला मिळालेत. तर तिसऱ्या पंचांचा देखील इथे वापर केला जातोय. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून cricklife.in ची संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र आज ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करते. अमित भुजबळ सर त्यांचे संपूर्ण टीम नक्कीच एक चांगलं काम करताना पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतं. तर त्या टीमचा आधार घेतला जाईल. फेअर डिलिव्हरी. धावफलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत 61 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नेरे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा. न्यू गोल्डन बावधन संघाचा कॅप्टन आणि मारुंजे टीमचा कॅप्टन टॉससाठी संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करू. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. मारुंजे टीमचा संघनायक आणि न्यू गोल्डन बावधन संघाचा संघनायक टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. धावफलकावरती अवंत धावेच्या साह्याने धावफलक वाढील 62 धावा त्या संघाच्या धावफलकावरती आहेत. संतोष तयार. पुन्हा उडद विकेट निखिलसाठी. आखूड टप्प्याचा बॉल जसा आलाय तसाच गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सडक पकडक ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे बाबू शेठ. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक वाढेल. धावफलकावरती 68 धावा. तब्बल 21 धावा आतापर्यंत खर्च झाला. सर्वाधिक महागडे षटक पाहायला मिळालं आतापर्यंत या डावातील. पहिल्या 4 षटकामध्ये कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, परंतु त्यानंतर अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 21 खर्च झाल्यात. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. गोलंदाज तयार. उडद विकेट.
गुडघा टेकत मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक सुमित बोडके पोहोचतोय वेगाने. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न डेंजर एंडला निखिल अलवंडे आणि तिथे मात्र होईल निखिल बाद. 17 चेंडूमध्ये 45 धाव्यांची खेळी साकारली निखिल अलवंडे.